का थंडी हो? नाही म्हणा. तुम्ही कुठनं आलात? आज प्रगट दिन आहे, काय भावना, कशा पद्धतीला? नमस्कार, मी राज थळपते, कळमनुरी हिंगोली जिल्हा येथून आलो आहे. प्रगट दिनानिमित्त जी दरवर्षी पैदल पायी वारी असते त्यानिमित्तानं आम्ही कालपासून निघालो आहे. आज सकाळी इथं 4:30-5 वाजता पोहोचलो आहे आणि फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो. आता नुकतंच दर्शन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पायीवारीचा आनंद घेतलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचं येऊन अतिशय व्यवस्थितपणे. मी पुण्यावरून आली आहे आणि ते महाराजांच्या दर्शनाला दरवर्षीच येतो आम्ही. इथेच राहतो, बाजूलाच गाव आहे आमचं. पण यावेळेस आता मुद्दामून कार्यक्रमासाठी आलो म्हणून इथे दर्शनाला आलो आहे. माझ्या घरी प्रगट दिन असतो दरवर्षी, पण यावर्षी काही कारणानिमित्त झाला नाही, म्हटलं दर्शन करून जावं. कसं वाटलं इथे? खूप छान वाटलं. मंदिराबद्दल काय? मंदिर तर खूप छान आहे, व्यवस्था खूप भारी आहे इथची. सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे ती केलेली महाराजांच्या भक्तांनी. खूप छान. हां, साखळं घातलं? नाही, साखळं वगैरे का नाही, दर्शनाला आलो एवढंच आहे. ओके. जय गजानन माऊली. मी नांदेडून आलो, सुजित साखरे. मी इथं परवाच्या दिवशी आलो, काल रात्री मुक्काम केला. इथली व्यवस्था इतकी छान आहे की महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा कुठं बघितली नाही अजून तरी अशी व्यवस्था. आणि इथं सेवा ही सेवा केल्यासारखी आहे, दाखवणे नाही किंवा कुठं काही भ्रष्टाचार नाही, कुठं काही 2 पैसे देऊन मध्येच रांग तोडायची असं कुठल्याच बाबतीत नाही. आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये आलो होतो 2 दिवस झालं, तर आज माझं टेन्शन रिलीफ झालं. मला दर्शन मिळालं, मला विशेष म्हणजे आरती मिळाली आणि कुठंच चुकूनसुद्धा गैरसोय कुठेही झाली नाही. प्रत्येक भक्तांनी एवढी काळजी घेतली की घरीसुद्धा एवढी काळजी घेता नाही. आणि इथं व्यवस्था त्याबद्दल तर बोलायची काही हीच नाही. आणि प्रगट दिनाचं महत्त्व म्हणजे माझं भाग्य काहीतरी असावं पहिल्या जन्माचं, जे की मला प्रगट दिनाच्या दिवशी दर्शन पण मिळालं आणि आरती पण मिळाली. धन्यवाद. जय गजानन. नमस्कार, आम्ही मुंबईवरून आलो. 178वा प्रगट दिन साजरा होतो इथे. आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं. आमचं इच्छा भरपूर आहे. आम्ही 40 वर्ष इथे शेगावला येतो आहे. काय साखळं घातलं आज? नाही, आम्ही साखळं कधीच घालत नाही. त्यांना सगळं माहिती असतं आणि ते करतात. आपण चालत राहायचं पुढे आणि आपण कष्ट करत राहायचं, ते देतात बरोबर. जय गजानन. संभाजीनगरवरून आलेलो आहे. दर्शनासाठी सकाळी रांगेत उभे राहून फार सुंदर दर्शन झालं आणि इथली जी व्यवस्था आहे ती सर्वोत्तम आहे. जगामध्ये ती सर्वोत्तम व्यवस्था आहे. त्याबद्दल खूप संस्थांना खूप खूप धन्यवाद. काय प्रगट दिनाचं काय महत्त्व आहे? प्रगट दिनाचं काय महत्त्व आहे? प्रगट दिनाचं महत्त्व म्हणजे काय, आता काय बोल